सो आत्ता आम्ही आलो आहोत हरिहरेश्वर मंदिरामध्ये. आता आम्ही चौघं पण मिळून इकडे दर्शन करू आणि दर्शन करून झाल्यानंतर मग आम्ही इकडच्याच एक समुद्रकिनारा आहे तिकडे थोडा वेळ जाऊन बसू आणि मग तिकडून परत निघणार आहोत आम्ही नेक्स्ट स्पॉटसाठी. तर आमचं हरिहरेश्वरचं दर्शन झालेलं आहे आत्ताच. थोडीशी लाईन होती, थोडीशीच लाईन होती. तर आत्ता आम्ही एक हा मार्ग आहे तिथून चालून प्रदक्षिणा पूर्ण केली जाते मंदिराचीच ना रे पूर्ण मंदिर. असं म्हणतात की ह्या मार्गावरून आपण पूर्ण गेल्यावर एक प्रदक्षिणा पूर्ण कंप्लीट होते मंदिराची. करेक्ट. आता आम्हाला जरा दम लागतोय. लिंबू पाणीवाला इकडे लिंबू पाणी पण आम्ही नाही पिते. काय एवढा दम लागतो आपल्याला? एक्सरसाइजची गरज आहे, त्यासाठी दम लागतो. सवय नाही म्हणून कठीण आहे पण करणार, कंप्लीट करणार. एकदम सुंदर मंदिर आहे, एकदम प्राचीन मंदिर आहे. खूप बोलतात ना जुन्या काळातलं 1989चं मंदिर आहे. आणि त्यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचं जे बांधकाम आहे जुनं ते त्यांनी ॲज इट इज तसंच जपून ठेवलं. त्याच्यात काही मॉडर्नायझेशन नाही केलं त्यांनी. तो त्यामुळे ते दिसायला एवढं छान वाटतं. खरंच बघण्यासारखं एकदम. मोस्ट ऑफ द बांधकाम त्यांचं दगडामध्ये कोरीवकाम केलेलं आहे. बापरे दम लागतोय. प्रदक्षिणा जरा मोठी आहे. प्रदक्षिणा मोठी आहे असं कमी म्हणेन, पण चढतोय आम्ही. लिटरली एक डोंगर चढतोय आम्ही, म्हणून थोडा दम लागतोय. कारण आम्ही अजून जेवलो नाही आहोत. सकाळपासून फिरतोय सो थोडा थकवा आहे आणि आम्ही जेवलो नाही आहोत. ते एक मेन रिझन आहे. काय आहे? ग्रीनरी दाखव, इकडची फुलं बघ. बिबट्या नाही आहे. आणि इकडे तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही, पण इकडेच समुद्र किनारा आहे पूर्ण. हे बघा दाखवते, लोक चालत आहेत पुढे. हे बघा बरं वाटतं. अजय ते त्याच्या पुढे जेडी. आता जरा बरं वाटतं. आता जरा हा प्लेन पाथ आहे सो उतरायचा थोडं बरं वाटतंय. आणि हा समुद्र किनारा तर तुम्हाला मी मगाशी सांगत होतो. अतिशय सुंदर असा समुद्र किनारा. खूप छान असं किनाऱ्यावर वसलेलं मंदिर आहे ना. एकदम निसर समुद्र किनारा. इकडे काय फोटोसाठी थांबलेत लोक. आणि आता तुम्हाला एक मी स्पॉट दाखवतो इकडचा हरिहरेश्वर मंदिराचा. फोटो घे चल. कॅमेरामॅन चांद नाव फोटो घे. हा बघा स्पॉट. आता उतरून आम्ही खाली जातोय. मग तिकडून तो हा रस्ता कम्प्लिटली बीच वरून जॉईन होणार आहे, जिकडे आम्ही गाडी वगैरे पार्क केलंय. आता आम्ही इकडे खाली आलेलो आहोत. त्याला काय म्हणतात रे? जवळ येऊन बोलतो कारण आवाज येणार नाही. इकडे डॉल्फिन दिसत आहेत आम्हाला. वरून 2-3 दिसले म्हणून आम्ही ट्राय करतोय व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला. आय डोंट नो दिसत 0.5 मध्येच काढतो. त्या सगळ्या लाटांमुळे झालेले आहे डिझाईन्स. ते पाणी कसं असं गोल गोल. हा एक कंटिन्युअस या जो लाटा इकडे येतात या माझंच नाही. 2-3 गाड्याचे येतात. एक टाकलं थांबतो. हे काय हेच ना ते खोल खोल जरा बघ. एक कोयत्याने असे टोकं एवढं हे असतं इकडे बघ ना. इकडे बघायला बघ ना. इकडे 4 आहे ना. इकडे कोपऱ्याला पण आहे. हा पकड, मला पकड आणि दाखव फक्त व्हिडिओ मध्ये. मोठं आहे.
जाणार नाही एवढ्या पाण्यात ना. आता आम्ही आलोय बीच जवळ. आता सगळे आम्ही यांनी ऑलरेडी चेंज केलेलं आहे. तर मी, अजय, नितेश आम्ही तिघं चेंज करू आणि आता आम्ही जाणार आहोत पाण्यामध्ये. बघू तिकडे फोन घेऊन जायचं डुबुक करायला. नंतर घरी जाऊन कौलावर चिकन आम्ही भाजणार आहोत मस्त पाहिजे. आणि कोंबडी वडे केलेले आहेत शुभमच्या मावशीने खास आमच्यासाठी. त्याचा लुप्त घेणार होतो. लुप्त कोंबडी आमची वाट बघते. हा कोण? कोंबडी आमची वाट बघते. कौल आम्ही मुंबईवरूनच घेऊन आलेलो. कोंबडी आहे की कोंबडा आहे कळत नाही आवाजावर. देवदर्शन झालेलं तिकडे कॅमेरा मारून म्हणतो. कठीण आहे कठीण. मित्रांसोबत ब्लॉग बनवणं खूप कठीण आहे. सो फायनली आम्ही आलेलो आहोत चेंज करून पाण्यामध्ये. थांग समुद्र आहे आमच्या पाठीशी. थांग समुद्राने अरे चप्पल घालून आला नितेश. थोडं आतमध्ये जातो. किनारा पाठी राहिलाय. तर हा ब्लॉग अपलोड नाही झाला तर समजून जा की थोडं जास्त आतमध्ये गेलो आम्ही. तिथून परत येऊ नाही शकलो. तिथून परत बोटीवर जायचं आपल्याला. नाव तुम्हाला बोट दाखवतो. आम्हाला कुठल्या बोटीवर जायची आमची इच्छा आहे. आमचं टार्गेट ती बघा. ती बोट त्या बोटीवर जायचं आमचं टार्गेट आहे. सध्या आम्ही एवढ्या लांब आहोत तिच्या. हा त्या बोटीवर जाऊ शकतो. ती बोट जवळ आहे. पाणी थंड आहे. पाणी थंड आहे. पाणी पण स्वच्छ आहे. हा तिकडे माणसं पण जास्त आहेत. आपले चप्पल इकडे आहेत. फालतूगिरी करता ना तुम्ही. असेल